गुआकामोले अवाकाडो टोस्ट बाय केतन गायकवाड. आम्ही ना काहीतरी मागवलेलं आहे ते तुमच्यावर शेअर करूया म्हटलं. असं काही नाही. अगर कल सुबह तक टिक गया तो फिर समझो लग गया. कसला स्वर्ग सुख असतं ना. हाय हॅलो नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे तो केतन चालू करणार होते. त्यांच्या मागे लागले होते मी चालू करा, पण त्यांनी काही केलं नाही, तर मलाच चालू करायला लागलेलं आहे. आणि आज आम्ही बनवणार आहोत गुआकामोले. माहित नाही, फर्स्ट टाइम. हा, अवाकाडोचे टोस्ट. सो म्हटलं तुमच्यावर हा ब्लॉग शेअर करूया आणि रेसिपी शेअर करूया. माहित नाही, मी फर्स्ट टाइम करतेय आणि कसं करायचंय काय करायचं काहीच माहित नाही. तर नेटवर बघून जरा व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत. तर मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहे अवोकाडो टोस्ट. ज्याला लागतो पहिले तर अवोकाडो आणि त्याच्याबरोबर आपल्याला कापावं लागणार आहे कांदा, टोमॅटो आणि काय लागतो? कांदा टोमॅटो लिहून घे ना. कांदा टोमॅटो लिंबू. कांदा टोमॅटोच करते. कांदा टोमॅटो लिंबू असं. हे चांगलं आहे ना? हो, म्हणजे पिकलेलं नाहीये ते. पिकले ना? ठीक आहे, ते हे काढून द्यायचं चमच्याने. ऍक्च्युली ते ग्रीन असतं, म्हणजे ते पिकलेलं नाहीये. हे असं पाहिजे. ठीक आहे, आता असंच करायला लागेल. मग कसं लागतं? आम्हाला आणून झाले ते ऑलरेडी 5 दिवस. ठीक आहे, ग्रीनच नाहीये ते, पण आता तसंच काहीतरी करायला लागणार आहे. पचका झालाय आमचा असं वाटतंय आम्हाला. असं इझिली एकदम सीड निघालं त्याचं, स्पूनने निघतो तो. फर्स्ट टाइमच आणलाय आम्ही. ठीक आहे, त्याला आपल्याला लागेल कांदा लागेल, टोमॅटो लागेल, सॉरी काय ते लिंबू पण लागेल, कोथिंबीर लागेल. तर कापून घेते. याचं सीड लावायचं का आपण? अनफॉर्च्युनेटली पूर्ण ते पिकलेलं नाहीये. आम्हाला वाटलं होतं पिकलेलं असेल, कारण 5 दिवस झाले जाणून. बघूया, लेट सी कसं लागतं आता ते. आता आम्ही मॅश करून घेतोय. चलो अब डालेंगे हम बटर. आता आधी आम्ही ना बटर मध्ये हे गार्लिक जे आहे ते छान असे फ्राय करून घेतो, म्हणजे बटर गार्लिक सारखं फ्लेवर येईल त्याला. आणि मग ते त्याला याच्यामध्ये टाकणार आहे. ब्लॅकिश झालं ना थोडं. ठीक आहे, कोथिंबीर काहीतरी गेलं म्हणजे टमाटो चालू आहे. चालेल. ते गार्लिक अशा पद्धतीने आम्ही मॅश करून घेतली आहे आणि त्याच्यात आता बटर टाकून थोडंसं टॉस करूया. चमचा घेतली. कशाने करताय? अवोकाडोचं सीड आम्ही पाण्यामध्ये ठेवलं आहे, तर ट्राय करू जर का त्याचं झाड लागतंय का. आता टोस्ट बनवतो ब्रेडचे. हा, येस. खूप सारं नका लावा. नाही थांब जरा, तू हे मिक्स कर नीट. मध्ये मध्ये लुडबुड नको. गॅसच्या इथे जास्त नको. डोळ्यात काहीतरी गेलं यार. कसं आहे ना, आमचं जरा फर्स्ट टाइम आहे. आम्ही पहिल्यांदाच खातोय, पहिल्यांदाच करतोय, त्याच्यामुळे आम्हाला काहीच आयडिया नाहीये कसं असतं काय असतं. आपण बनवतोच असं. तरी पण बाहेर नाही ना ट्राय केले आपण. काय हवंय? आमचं डाएट चालू आहे दोघांचंही. म्हणजे मी प्रॉपर करते, केतनचं काय तळ्यात मळ्यात चालू आहे. पण तरी असं काय 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 खायची इच्छा होते ना. डेंजर डाएट चालू असल्यावर. काय काय खायचंय? मगाशी काय म्हणाले तुम्ही? बस करा नका भासता एवढं. बस झाले एवढेच हे करू.
काय तर चिकन नाही काय, गार्लिक प्रॉन्स, केक, ब्राउनी असं काय 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 खायची होती, इच्छा होती केतन. आले आता मी 1 मिनिट ते करून घेते. चला काय गुआकामोले अवाकाडो टोस्ट बाय केतन गायकवाड. चला जेवायला. अन्वी जेवायला नाही. अन्वी कुठेच बाळा? ओके, अन्वीने आधीच घेतलेलं आहे खायला. राहू देतो, ते पार्सल आता आलेलं आहे, नख कापलेलंच ठेवलेलं आहे, एवढं काही नाही. चला आता आम्ही खाऊन घेतो. तर आता आम्ही एन्जॉय करतो. कसं लागतंय? ठीक आहे, ठीक ठाक आहे, नॉट दॅट ग्रेट. आवडलं तुला? ह्या चिकन पीसेस आवडतील मला अजून. चिकन बघा, जेव्हा जिकडे तिकडे चिकनच टाकायचं असतं केतनला. ठीक आहे, म्हणजे काही असं त्याची स्वतःची अशी टेस्ट नाही आहे ना? आहे, बट एवढं हे नाही आहे जेवढं ऐकलं किंवा जेवढं अवोकाडो टोस्ट एवढं काय एक्स्ट्राऑर्डिनरी नाही वाटलं. त्यात थोडंसं ऑरिगॅनो टाकून बघू शकतो. नाही रे, म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला हवं तर. आणि ना माझं एक काम राहिलेलं आहे, मला करायचं आहे. ते करू की नको असं विचार चालला होता माझा. करू आणि तू सांग फक्त. एक काम राहिलं आहे, ते करायचं आहे मला. करू? खाली पाडलं ताजी चॅप्टर बायको आहे एकदम. आज नाही काल ना, काल हेअरकट केलं ना केतनने, सो ताजी द्यायची राहिली होती म्हणून आता ताजी दिली मी मस्त. सो चला, चान्स सोडत नाही मारायचा. मारायचा. बरं, बघूया मिक्स्ड हर्ब्स कसा लागतोय. थोडा ॲडिशनल फ्लेवर येईल त्याने. बघूया. लेट्स ट्राय अँड सी. बघा काय वाटतंय? ओरिजिनल मच बेटर. याने अजून टेस्ट एनहान्स झाली आमची. ओरिजिनल नक्की ट्राय करा, छान लागते. ब्लॉग पुढे चालू करायचा नाही करायचं चालू होतं, पण म्हटलं तुमच्यावर एक गोष्ट शेअर करायची होती. आम्ही ना काहीतरी मागवलेलं आहे, ते तुमच्यावर शेअर करूया म्हटलं. खूप छान वाटलं. केतनला, म्हणजे केतनला दिसलं ते त्यांचं चालू असतं ॲमेझॉनवर काहीतरी सर्च करणं. सो मला म्हणाले की हे मागवूया का, तर म्हटलं ठीक आहे मागवून बघूया. सो ते मागवलेलं आहे, ते काय आहे ते दाखवते तुम्हाला. आणावं केतन ते इकडे. सो ती गोष्ट जी आहे ती आहे, बोलो, तर हे आम्ही काय म्हणू शकतो, चाकं जी असतात ना खाली व्हील्स आणि चाकं काय वेगळं आहे का? मराठी मीडियम, माहिती आहे, इंग्लिश मीडियमवाले आहेत तुम्ही, मी मराठी मीडियम आहे. तर हे जे आहे ना, तर प्रॉपर आपले जे व्हील्स असतात ना तसे नाही आहेत. कुठे दाखवते मी, प्रॉपर व्हील्स असतात तसे नाही आहे, हे असं बॉल बेरिंग टाईप आहे. सो म्हटलं ते टिपोय जो आहे तर त्याला खाली लावायचं आहे, कारण हा असं सरकवायला. शूज मला शूजला लावायला आणले, हर्षदाला शूजला लावण्यासाठी आणले, इकडून तिकडे फिरण्यासाठी मला. ते हे खाली जे पाय आहेत ना, सो हे सरकवायला थोडंसं त्रास होतो, तर म्हटलं ते त्याला लावूयात. तर म्हटलं लावतो तर तुम्हाला दाखवतोच आहे मी. ह्याच्याबरोबर ना असे स्टिकर्स आलेले आहेत त्याला चिटकवण्यासाठी, म्हणजे तुम्ही त्याला स्क्रू पण करू शकता. इथे त्यांनी होल पण दिलेले आहेत, स्क्रू पण करू शकतो, पण याला स्टिकर पण दिलेले आहेत लावायला असे. आधी लावायचं का? ओके, मी काढणार आहे. थांब, आता नाही, लावताना. सो हे शिफ्टिंग 10 years 10 वर्ष झाला मी शिफ्ट करतो. नाही
15 वर्षाला मी 10 वेळा शूटिंग केले. काय बोलते मी? 15 वर्षात 10 वेळा शूटिंग केलेले. ते असं टेप लावून घेतलं आम्ही एका साईडला आणि दुसऱ्या साईडचा टेप काढायचा आणि केतनच्या तोंडात लावायचा. पील ऑफ करून तो बडबड लावायचा. होईल ना? बघू नाहीच राहिलं तर मग स्क्रू करायचं. स्क्रू करायला आपल्याला हे खालचं काढायला लागेल. सिंपल नाही येणार ते सुपिरियर क्वालिटीचं. प्रेस करून घेऊया. नवरे लोक घरी असतील ना, काय सांगू तुम्हाला मी, तुमचंही असंच होत असेल. जाऊ दे चला. आज केतनला सुट्टी आहे तर म्हटलं जरा त्यांच्याकडून थोडी थोडी जी कामं आहेत ती करून घ्यावी. ती माझ्याकडून नाही होत ना, ती थोडी करून सगळीच कामं करून घ्यायची. हा असं काही नाहीये, जी माझ्याकडून नाही होत बाबा ती त्यांच्याकडून करून घेते असं असतं. सो आता ते टिपवायचं केलं. आता बेसिनच्या इथे ना ते स्टँड मागवलेलं होतं. स्टँड नाही, ऑर्गनायझर आहे की ज्याच्यामध्ये आपण ब्रश होल्डर आणि ते सगळं ठेवू शकतो. सो ते आणलं, म्हणजे मागवलं होतं. चांगलं आहे पण त्याचा ना ते आधीच टेप जो आहे तो चांगला नाही. सो केतननी आणला अजून एक तो 3M चा टेप, तर तो लावून बघायचा आहे. तर तो लावतो, ते दाखवते मी तुम्हाला कसं करतो ते. सो हे जे आहे ना असं ऑर्गनायझर मागवलेले होते. हे 4 होते, चांगले आहेत. मी ते लावले पण होते. पण काय झालं ना की हे जे हुक असतात ना तर त्याचा तो स्टिकर जो असतो ॲडेसिव्ह स्टिकर, तर तो स्टिक होत नव्हता नीट आणि मग ते खराब झालं. केतन हे 3M टेप जे आहेत ना ते मागवलेले आहेत. सो ते कट करून त्याला लावलेत. तर आता परत लावून घेते, मग बघते कसं होतंय ते. केतन या ना लगाव. आणि ना थोडंसं हे इथे जे आहे ते तुटलेलं होतं, हा इथला पोर्शन मधला. तर त्याला जे आहे ना त्या B7000 ग्लूने स्टिक केलंय. तर बघू ते कितपत राहतंय ते लावून घ्या चला. पण त्याला आधी हे मेजरमेंट घेऊन मग करायला लागेल. डायरेक्ट नाही लावत, फक्त कोपऱ्यात टेकून लावलं. व्हिडिओ ऑन केला, ऑनच आहे. तुम्ही तो तिरका झाला का? अच्छे से लगाओ, अभी निकलना नहीं चाहिए. मग तू लावला ना, यावेळी मी लावलाय. असं नाही, तुमच्या टेप भारी क्वालिटीचा असेल तर मी काय करू, त्याचा आधी का भारी क्वालिटीचा नव्हता. असं चारी बाजूनी त्याला व्यवस्थित प्रेस करून घेऊ आणि मग आता बसा त्याच्यामध्ये. अगर कल सुबह तक टिक गया तो फिर समझो लग गया. क्या सुबह तक टिक गया? कसलीच कॉमेडी आहे. म्हणजे जर उद्या सकाळपर्यंत ते राहिलं ना तर समजायचं की हा टेप भारी आहे, नाही तर मग समजायचं की केतनचा पण टेप फुसका निघाला आणि काही उपयोग नाहीये, मग ते घेऊ नका तुम्ही. पण सांगते तुम्हाला, मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते. ओके, तर सकाळ नाही दुपारपासून, म्हणजे अन्वी शाळेत गेल्यानंतर आम्ही ब्लॉग केलेला नाहीये. त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागले जेवण झाल्यानंतर आणि मग केतन झोपून गेले. आणि आता बघा कोण काय बनवतंय ते. सो केतन जे आहे ते इथे, एक मिनिट मी दाखवते. केतन इथे बनवतायत कबाबच ना, चिकन कबाब बनवतायत. सो तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही केतन गायकवाडांना विचारू शकता. तर आत्ता तर काय पूर्ण रेसिपी नाही दाखवणार आहे, पण केतन कबाब बनवतायत हे तुम्हाला दाखवते. पसारा जरा भरपूर झालेला आहे. ठीक आहे, पण चालतंय. काहीतरी छान वस्तू बनणार तर त्याच्या मागे पसारा तर होणारच ना. नंतर आहेच आहे बायको आवरायला. नवरा काम करतो आणि एवढा पसारा घालून ठेवतो आणि मग तो बायकोला आवरायला लागतो. सो आता आम्ही बनवणार आहोत. आत्ताच्या मेनूमध्ये आहे की कबाब, चिकन कबाब. त्याच्यानंतर केतन चिकन सुक्का बनवणार आहेत आणि मग मी खुस्का राईस बनवणार आहे, जो की पुदिना आणि कोथिंबीर टाकून बनवतो. सो हा आत्ता प्लॅन आहे. सो जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुम्हाला मी सांगते आणि दाखवते सुद्धा. कसलं स्वर्ग सुख असतं ना. मला तर आज एकदम भारी रिलॅक्स, मला फक्त भात टाकायचं आहे आता. बाकी सगळं केतनने बनवलेलं आहे आणि मला खूप छान वाटतंय. म्हणजे काय सांगू तुम्हाला, तुम्ही काय म्हणतो फील करू शकता की कोणीतरी आपलं काम केलं तर आपल्याला कसं वाटतं ते.
रिलॅक्स मस्त. म्हणजे मी अर्थात रिलॅक्स नव्हते, माझं व्हिडिओचं काम चालू होतं, पण तरी एक काम जे आहे रोज 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 करतो आपण, तर ते काम केतननी केलेलं आहे. सो काय म्हणणं तुमचं? संडेला माझी सुट्टी नसते, बायकोची सुट्टी असते. हो, पण आज संडे नाही, आज सॅटरडे. माझ्या सुट्टीच्या दिवशी बायकोची सुट्टी असते. मग पाहिजे ना, आठवडाभर आपण काम करतो, मग एक दिवस तर आपल्याला सुट्टी पाहिजे ना. पण आणि एक गोष्ट, बाबा बिर्याणी खूप छान बनवतात. हो हा, आता तो बाबांनी कधी बनवली तर तुम्हाला नक्की दाखवली बिर्याणी. त्यासाठी तुम्हाला कमेंट करून सांगायला लागेल की हा बिर्याणी होऊन जाऊ दे. हो चला, आता आम्ही जेवण करणार आहे. मग अशी तुम्हाला दाखवलं, बोबडी वळतीये माझी, बर्फ खाल्ला बर्फ खाल्ला मी. तर आम्ही आता जेवण करून घेतो आणि इथे आमचे कबाब पण रेडी झालेले आहेत. जरा प्लॅन चेंज झाला, त्याच्या काय म्हणतात स्क्रूअर्स, माझं बोबडी हां स्क्यूअर, तर त्याच्यातून ते जे आहे ना आपलं चिकनचं जे होतं सगळं, तर ते पडत होतं खाली, म्हणून मग आम्ही गोल टिक्की बनवल्या आणि मग त्याचे कबाब बनवले. सो म्हणून ते तसे तुम्हाला गोल दिसत असतील. सो चला, आता आम्ही जेवण करून घेणार आहे आणि आता आम्ही एक पिक्चर मस्त बघतोय. काय नाव आहे? #तदेव लग्नम. सो मला पण बघायचं होता, बरेच दिवस झालं तो पिक्चर. सो आता तो पिक्चर बघतो आणि मग आता हा ब्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.